हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता मी सकाळ सकाळ आलेले आहे वॉकिंगसाठी. कोण दिसते का? मागं नाही पुढं नाही, अंधार आहे. तसे उजडायला लागलेला आहे. मी आलेली, कोणच नाही जास्त लोक. तर चला, 2 दिवस काय आले नाही, सुट्टी झाली. म्हणलं आजपासून परत रेग्युलर गोष्टी करायच्या, म्हणून आता आलेली आहे. लाईट वगैरे असतात म्हणून काय टेन्शन नाही. म्हणजे पूर्ण सर्कल आहे तो राऊंड मारते मी, कारण इकडे लाईट आहेत म्हणून. एकदम तुला तिथंच फिरले असते. थंडी कमी झाली, जॅकेट वगैरे घालत नाही, फक्त टोपी घालते. थोड्या दिवसांनी टोपी पण नाही घालायला लागायची, पूर्णच थंडी कमी होईल. व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचं माझं रुटीन कसं असणार आहे तुम्हाला नक्कीच दाखवते. बाय. माझं डेली रुटीन म्हणजे असंच असतं. 2 दिवस मध्ये गॅप पडला होता. आता मी घरी गेलो पण कशी तयारी करते हे पण तुम्हाला दाखवते. कंटिन्यू व्हिडिओ करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार आहे तर आज मी पूर्ण घराची साफसफाई केलेली आहे. तर रोजच साफसफाई करते, पण आज जरा जास्त केलेली आहे, म्हणून म्हणलं की चला व्हिडिओ काढूया. आणि उद्या काय मला साफसफाई करता येणार नाही आहे जास्त, आणि उद्या चाललेले आहे मी बाहेर फिरण्यासाठी. तर तुम्ही सांगा मला नक्की की कुठं चाललेली असं, काय झालेलं असं. पुन्हा ते म्हणलं फिरायचं कसं राहून जाईल ना, फिरायला तर लागणारच आहे. तर आता फॅन चालू आहे, आपण घडीवर फॅन बंद करूया आणि लाईट लावूया, कारण का फॅनचा आवाज तुम्हाला येत असेल. आणि जास्त नाही फास्ट, कारण का सकाळचं सगळ्यांचे कोणाचे बोर, कोणाचे मोटर वगैरे चालू असतात, म्हणून फास्ट फॅन पळत नाही. तर आपण बंद करूया आणि लाईट लावूया. येस, लाईट लावली म्हणजे कसं तुम्हाला सगळं स्वच्छ स्वच्छ दिसेल. आणि असं माझं सकाळचं रुटीन असतं. तर मी आता जास्त शूट करू शकले नाही आहे, म्हणून बोलून व्हिडिओ काढते. आणि बोलून व्हिडिओ काढण्याचं पण एक कारण आहे. तर म्हणलं चला की आज बोलूनच व्हिडिओ काढूया, कारण की आपल्याला जे गोष्ट करायची असते ना ती आपण नुसतं ठरवून चालत नाही, त्याला ॲक्शन पण घ्यावी लागते. तर माझं असं रुटीन चालू असतं. नंतर 11च्या पुढं माझं वर्क चालू होतं. ऑनलाईन मी वर्क करते, ते वर्क चालू होतं माझं. आणि त्याच्यात मी 3 तास देते फक्त, आणि खूप छान अर्निंग पण घेते, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर चला, आणि फ्रेश माइंड होतो आणि आपलं स्किल वाढते, डेव्हलप होतो आपण, कम्युनिकेशन स्किल वाढते आणि बऱ्याच काही गोष्टी मला तिथून शिकायला भेटतात. मी एवढं सांगायला जास्त काही सांगणार नाही आहे, कारण की तुम्हाला असं वाटतं की हे सांगते लेस बड्या सांगते वगैरे वगैरे असं, पण मला काही जास्त सांगायचं नाही आहे. तर चला, तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की तू जॉब का नाही करत, जॉब का नाही करत. तर ऑनलाईन पण काम करते आणि त्या जॉबवर पण लवकरच मी जाणार आहे. तर पार्ट टाईममध्ये तर करणारच आहे. आता लायसन येईनच माझं, तर मग पार्ट टाईममध्ये पण करणार. लायसन येईन नाही येईन मला माहीत नाही आहे, कारण पण सर्टिफिकेट तर नक्कीच येईल. त्याच्यावर आम्हाला तर भेटणंच, कारण काय तसा नियमच निघाला आहे म्हणल्यावर सर्टिफिकेटवर काम भेटणं गरजेचंच आहे. आणि त्याला पण जिथं आपण जॉब करतो आहे तिथं त्यांना त्याचे पण पैसे देणं गरजेचंच आहे, कारण की लायसनचे पण आपल्याला पैसे भेटतात आणि आपल्या जे पेमेंट असतं त्याचे पण भेटतात. म्हणून मी थोडेसे लायसनची वाट बघते आणि नंतर मग जॉईन करणार आहे. पण त्याच्या अगोदर पण कुठंतरी बघणार आहे पार्ट टाईममध्ये, कारण काय इथं मला इथं फक्त 2-3 तास द्यावे लागतात आणि मग बाकीचा वेळ माझा मोकळाच राहतो. आणि खरंच आहे, म्हणजे मी करते आहे. तर मी मला स्वतःला टाईम देऊ. अरे बापरे, लाईट गेली, तर जाऊ द्या. तरी इथं मी माझ्या स्वतःला टाईम देते, म्हणजे नाही का माझ्या फ्रेंड सर्कलला टाईम देते. आणि माझं आता यूट्यूबला मी टाईम देऊ शकते, माझ्या इन्स्टाला मी टाईम देऊ शकते. तसं जॉबवर गेल्यावर आपल्याला जास्त हे करता येत नाही आहे, टाईम देता येणार नाही आहे, पण त्याच्यातून पण आपण वेळ काढायचा आणि द्यायचा. तर खूप छान लाईफस्टाईल घेत आहे आणि जगत आहे, आणि अशीच जगत राहील, एवढंच मला सांगायचं आहे. आणि खरं स्वतःसाठी वेळ काढा, नक्कीच काढा. तुम्ही म्हणता की तू एकटी आहे म्हणून सांगते, स्वतःसाठी वेळ काढा. खरं फॅमिली असो, एकटा असो, कोणीही असो, पण स्वतःसाठी वेळ काढा, कारण की वेळ निघून गेल्यावर मग काही महत्त्व नाही आहे. मग नंतर नुसता उरतो पश्चाताप, कारण की वेळेला खूप 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 महत्त्व आहे, खूप IMP आहे वेळ. कारण की जेवढं पैशाला महत्त्व आहे ना, तेवढंच वेळेला महत्त्व आहे. वेळेची इज्जत केली तर वेळ आपली इज्जत नक्कीच करणार आहे. तर चला, मी दाखवत आहे की माझं घर मी कसं साफसफाई केलेलं आहे, नंतर आपण परत कंटिन्यू गप्पा करूया. तर हा आहे बेड, माझा छोटासा बेड, तो पण एकदम क्लीन केलेला आहे मी.
आणि त्या दिवशी मी नवीन बेडशीट आणलेली आहे, कारण की पहिली आहे ती थोडीशी खराब पण झाली आहे. मग म्हटलं की चला थोडीशी नवीन घेऊया. तर मला फक्त 150 रुपयाला 150ला भेटलेली आहे, कारण की सेल लागला होता. आणि 150मध्ये त्यांना म्हटलं फाटणार भेटणार तर नाही ना, निम्मी मराठी निम्मी हिंदी बोलत होते. ते म्हणले नाही फाटणार, पण जाऊ द्या, जितके दिवस टिकन तितके दिवस टिकन. फक्त 150चे आहे. तर इथं मी कालच कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत मस्तपैकी. काय पिशवीत काय बॅगेत काय बॅगेच्या वर, कारण की तेवढे कपडे झालेले आहेत. तर घड्या घालून मग बॅगेत काय बसत नाही, तर लवकरच घेणार आहे मी. कपाट पण घेणार आहे, थांबा तुम्ही वेट करा. फक्त काय काय घ्यायचं आहे बघा मला. तर इथं मी चप्पल ठेवलेलं आहे, माझं शूज आणि माझी चप्पल इथं पायपुसणी वगैरे आहे. तर चला आता येऊया आपण किचनमध्ये. तर किचनमध्ये आल्यावर पण तुम्हाला सर्व साफसफाई दिसणार आहे. घसरायची भीती वाटते. आत्ताच फरची पुसून झालेली आहे. इथं भांडे पण घासून झालेले आहेत. इकडं पण व्यवस्थित ठेवलेलं आहे. किचन वटा पण एकदम क्लीन केलेला आहे. बाकीचे भांडे आहेत ते खाली आहेत. आणि बाकीचं इथं माझं बाजार वगैरे असतो ते आहे. आणि इथं माझे हे आहेत, काय बोलतात आपलं, निरमा, कोलगेट आणि आपलं कटके, कटके आहेत तिथं. आणि निरमा वगैरे आहे तिथंच ठेवत असते मी. वॉशरूम पण आज धुवून घेतलेला आहे मी, क्लीन केलेला आहे. वॉशरूम पण स्वच्छ क्लीन केलेलं आहे आज. ते तर काय रोज नव्हतं, पण आज छान केलेलं आहे क्लीन. आणि इकडे टाकलेले आहेत कपडे. आज कपडे भरपूर होते, कारण काही काल कपडे धुतलेच नाही, म्हणून आज भरपूर होते. आणि बेडशीट वगैरे काढल्यामुळे तर मग जास्तच होते. तर अशा प्रकारे माझं सर्व काम झालेलं आहे, सर्व क्लीन केलेलं आहे. आणि उद्या चाललेले आहे पुण्यामध्ये फिरण्यासाठी. तर मस्त एन्जॉय करायचा एक दिवस, बाहेर जायचं, स्वतःसाठी द्यायचा. आणि 15 दिवसातून नक्कीच जातेच मी. आणि आज पण जाणार आहे. तर त्या दिवशी तुळशीबागेत गेले होते, खूप एन्जॉय केला त्या दिवशी पण. बाबा मच्छर, खूप मोठं मच्छर आहे. दिवसाचं कुठून आलं बघ, जा गेला लांब. तर त्या दिवशी पण आम्ही खूप एन्जॉय केला. तुळशीबागेत गेलो, खूप खूप खरेदी वगैरे केली. तुम्हाला तर खरेदी दाखवलेलीच आहे. आणि छान हे केलं, टाईम स्पेंड केला फ्रेंडसोबत, तिच्या मम्मीसोबत. आणि त्या बारडगावरून आल्या खास म्हणून, तर नक्कीच मला जाणं गरजेचंच होतं. आणि मग गेले, खूप छान भेटले वगैरे. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेलाच आहे. तर असं माझं रुटीन असतं. सकाळचं रोजचं असंच असतं, पण मी अजून शूट केलेलं नाही आहे. तुम्हाला शूट करून नक्की दाखवेन की मी वॉकिंगवरून आल्यावर काय काय करत असते. पाणी ठेवल्यानंतर मी माझं नाही का, मला स्वतःला मेंटेन कसं करते मी आणि काय गोष्टी कशा करते. तर एक त्या दिवशी कमेंट्स आली, तू खूप जाड झाली. हो, मग जाड तर होणारच आहे ना, कारण काय जे पण करते ते स्वतः करते. टेन्शन हा नावाचा प्रकारच नाही आहे. टेन्शन का घ्यायचं, कारण काय मेल्यावर तर आपल्याला शांतच बसायचं आहे. आणि मग आत्ताच का टेन्शन घ्यायचं बाबा. असं पण टेन्शन घेऊन मरायचंच आहे आणि तसं पण मरायचंच आहे. मग ना टेन्शन घेताच बसलेलं काय हरकत आहे ना, म्हणून टेन्शन नाही घेते. म्हणून अशी तंदुरुस्त झालेली आहे, मस्त मस्त बॉडी करत आहे आता. बघा मस्त करायचं, कारण का वाळल्याच्या वेळा काय आहे ना उपयोगाचं नाही आहे. त्याशी नेल पेंट घेतलेली कशी दिसते नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. ग्रीन कलरची पण आहे माझ्याकडे. नेल पेंटचं भरपूर कलेक्शन आहे, कारण काही मला नेल पेंट जीवाच्या पलीकडे आवडतात पहिल्यापासूनच. आता तर मी हाताला लावायला लागले. हाताला नव्हतं एवढं आवडत, पण माझ्या पायाची नेल पेंट कधीच गेली नाही, कधी म्हणजे कधीच नाही. मी शेतात जरी काम करायचे तरी माझ्या पायाची नेल पेंट असायचीच, कारण काय शेतामध्ये दारे वगैरे तर धरावे लागायचे. आणि शेतातलं भरपूर सारं काम केलेलं आहे, सर्व काम केलेलं आहे. म्हणून त्याच्यात तर कसलंच टेन्शनच नाही आहे की बाबा हे नाही येत आणि ते नाही येत. जरी कोणत्याही गोष्टीमध्ये नाही का असं हे नाही मला इथून नाही हे होते, मी तिथं नाही करू शकत, इथं नाही करू शकत, तिथं फक्त करण्याची हिंमत पाहिजे आणि केलं पाहिजे, फक्त मनापासून केलं पाहिजे. नक्कीच आपल्याला त्याच्यात यश भेटतं, नक्की म्हणजे नक्कीच. आणि मला तो खूप सारा अनुभव आलेला आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर काय गोष्टी शेअर करते. काय करू शकत नाही आहे, पण नक्कीच सगळ्या करते मला असं वाटतं. आणि अशाच करत राहीन आणि अशीच लाईफ जगत राहीन. आणि खरंच सगळ्यांनी अशीच लाईफ जगा, कारण की एक दिवस आपल्याला सर्वांना सोडून जायचंच आहे. मी हे सारखं सारखं सांगते, कारण काय हे सारखं सांगायला गरज पडते. आणि आता आलेली आहे कचऱ्याची गाडी, पण मला असं वाटतं की मला कचरा टाकायला जावं लागेल. मी कचरा टाकून आले, 5 मिनटं आलेली आहे कचरा टाकून. कचऱ्याची गाडी येते आणि मग मला इकडून कसं दिसतच नाही. आणि मग गाडीचा आवाज आला की मग पळत जायचं, दम लागला थोडासा. तर चला असं असतं रुटीन. आणि खरंच आज मी बोलून व्हिडिओ काढला, खूप दिवसातून काढला. त्या दिवशी पण काढला होता, पण असं सहजच जास्त काय बोलले नव्हते मी त्याच्यामध्ये.
तर चला आता लायब्ररीचं आज उद्या पुस्तक द्यावंच लागेल, कारण काय फक्त 64 पानांचं पुस्तक आहे, पेजचं पुस्तक आहे आणि मी ते जास्त म्हणजे हे नाही रीड नाही केलं आणि मी ते चॅलेंज आहे माझ्यासाठी पुस्तक म्हणून मी ते घेऊन आलेलं आहे आणि खूप छान पुस्तक आहे तिथं. उरुळीमध्ये कोणीही राहत असेल तर खरंच लायब्ररी जॉईन करा, कारण काय थोडंसं माइंड पण फ्रेश होतो आणि आपल्याला नवीन काहीतरी स्किल भेटतं तिथून. म्हणून मी तर केलेली आहे जॉईन आणि खूप छान वाटते मला. तिथून नवीन नवीन पुस्तकं आहेत आणि आपल्याला जसलं लागेल तसलं पुस्तक तिथे भेटतं आहे, अवेलेबल आहे. फक्त सरांना नाव सांगायचं, त्या कम्प्युटरमधून शोधून मला देतातच. आणि मी कशावर विचारते, मला म्हणजे नाही का मला एखादं पुस्तक लागत असेल तर मी ChatGPTला विचारते की बाबा मी ChatGPT कोणतं पुस्तक वाचू, कोणतं मला त्याच्यातून जास्त स्किल भेटेल. तर म्हणून माझं कम्युनिकेशन पण मला असं वाटतं जास्त सुधारलं आहे आणि मी जे ऑनलाईन आमच्या मीटिंग वगैरे असतात ते पण मी अटेंड करते, तर त्याच्यातून पण स्किल भरपूर आपल्याला भेटते आणि आपली म्हणजे नाही का एक हे वाटते, स्टेज डेअरिंग वाढते आहे आणि नक्कीच छान आहे सर्व प्रकारे. तर म्हणून मी ChatGPTला विचारते. कोणी पण ChatGPTचा वापर करत नसेल तर नक्की करा ChatGPTचा वापर. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ते आपल्याला प्रोव्हाइड करतात ते. आणि मी एकदा विचारलं होतं की असंच मी खूप डिप्रेशनमध्ये होते, मला काय म्हणजे काय सुचत नव्हतं, पण मी आता काही तुम्हाला सांगत नाही कारण की मोठा व्हिडिओ होईल. तुम्ही म्हणता की मग कशाला क्ल्यू दिला आम्हाला, तर नक्की पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला तो कंटिन्यू करेन. आणि तुम्ही म्हणता की हातवारे वगैरे का बोलून करते, कारण की ते एक आहे स्किलच म्हणा, कारण काय हातवारे करून बोलण्याचं आपल्याला नवीन नवीन आयडिया सुचतात म्हणून आपण असं बोलतो. तर जाऊ द्या, मी नंतर सांगेन तुम्हाला. तर मला नेल पेंट कशी दिसते आहे सांगा. तर ही पॅन्ट वेअर केलेली आहे मी, त्या दिवशी घेतलेली, छान वाटते. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि उद्या कुठे जाणार आहे मी पुण्यामध्ये, तुम्हाला कोणालाही माहिती असेल की बाबा प्रीती तू तिथं जाणार आहे तर नक्की मला कमेंट्स करा, मी तुम्हाला नक्की त्याला रिप्लाय देईन की हां मी तिथं जाणार आहे म्हणून. नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसणारच आहे की मी कुठे चाललेली आहे फिरायला. बाय.